नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपल्या समोर आलेलो आहे। अनेक फोन आले, अनेक मेसेज आले आणि सर्वांचा एकच प्रश्न कॉमन होता की सर, जिल्हा परिषदेची आरोग्य विभागाची आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविकेची परीक्षा कधी होईल? आणि याच प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहे की नेमकी परीक्षा कशी होईल। इतर जे पद होते जिल्हा परिषदेच्या जाहिरातींमध्ये त्या सर्व पदांच्या परीक्षा जवळपास आटोपल्या आहेत आणि रिझल्ट डिक्लेअर झाले आहेत। त्यातले लोक जे निवड झालेली आहे त्यांची निवड होऊन ते विद्यार्थी उमेदवार आपल्या नोकरीमध्ये रुजू झालेले आहेत। परंतु जिल्हा परिषदेची आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविकेची परीक्षा अद्यापपर्यंत झाली नाही आणि अनेक जण तत्परतेने या परीक्षेची वाट पाहत आहेत की नेमकी कधी परीक्षा होते, एकदा होऊन जाऊ द्या परीक्षा। आणि या परीक्षा कधी होतील याचाच एक अंदाज बांधण्यासाठी हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे। व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा, कुठेही तो व्हिडिओ स्किप करू नका। अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये आपण या ठिकाणी ही माहिती बघणार आहोत। तर मित्रांनो, 4 जूनला लोकसभेच्या जे काही मतदान किंवा निवडणुका पार पडल्या त्याचं 4 जूनला मतदान होणार आहे। म्हणजे मतदानाचा रिझल्ट त्या ठिकाणी डिक्लेअर होणार आहे आणि त्याच्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल। आणि मला वाटतं की मग 4 जून नंतर दुसऱ्या कोणत्याही परीक्षा अशा होऊ घातलेल्या नाही आहेत। टाईम टेबल त्यांचा सध्या तरी उपलब्ध नाही आहे आणि म्हणून माझं असं मत आहे की तुमच्या आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविकेच्या परीक्षा ह्या जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे। पुन्हा एकदा सांगतो, जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुमची परीक्षा होण्याची शक्यता आहे। याच्याबाबत कुठलंही अजून ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं नाही, परंतु माझा अंदाज असा म्हणतो की या परीक्षा जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये होण्यासाठी आता सध्या कोणतीही अडचण नाही आहे आणि म्हणून म्हणतो की या परीक्षा जूनच्या शेवटच्या आठवड्यात होतील। तर आता परीक्षा जर का जूनच्या शेवटच्या आठवड्यात होत असल्या तर मग आपलीसाठी एक प्रश्न आहे की आपण जितके जण मला मेसेज केला, फोन केला आणि आमच्या क्लासमधलेही अनेक विद्यार्थ्यांचा नेहमी एक प्रश्न असतो की सर, परीक्षा कधी होईल? तर आता परीक्षा जर का आता जूनच्या आज आपण असं समजूया की तुमच्याजवळ जवळपास 20 ते 25 दिवस शिल्लक आहे आणि जूनच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा आहे। तर तुम्ही परीक्षेसाठी तयार आहात का? तुमचा संपूर्ण अभ्यास झाला आहे का? हेही या ठिकाणी पाहणं महत्त्वाचं आहे। नाही तर मग परीक्षेची तारीख कधी असं होईल की 4 जूनला रिझल्ट लागेल निवडणुकीचा आणि 5 ते 6 जूनला किंवा 10 जूनला लगेच मेसेज आला की तुमच्या परीक्षा या होणार आहेत। तर मग तुम्ही ह्या 20 दिवसामध्ये तयार आहात का? किंवा आता आपल्याला खूप सारा वेळ या ठिकाणी परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मिळालेला आहे, तर मग आपला अभ्यास झालेला आहे का? आता ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांच्यासाठी एक सांगतोय मी की जर तुम्ही अभ्यास झालेला असेल आणि मागच्या इतर अनेक पदांच्या, मग वरिष्ठ लिपिक आहे, कनिष्ठ लिपिक आहे, वरिष्ठ सहाय्यक लेखा आहेत, यासारखे जे काही पदं जिल्हा परिषदेने भरली त्यांच्या पेपर झालेले आहेत। त्यामध्ये विस्तार अधिकारी सांख्यिकी, विस्तार अधिकारी पंचायत आणि हे असे यासारखे अनेक पदांच्या परीक्षा त्या ठिकाणी झालेल्या आहेत। तर त्या पदाच्या परीक्षेचे यूट्यूबवर अनेक जणांनी जे काही ज्ञानावर आधारित, आपण म्हणू स्मृतीवर आधारित जे विद्यार्थी परीक्षा देऊन आले त्यांच्याकडून प्रश्न विचारून ते परीक्षामधील प्रश्न यूट्यूबवर टाकलेले, त्यांचं स्पष्टीकरणही दिलेलं आहे। तर तुम्ही आवर्जून ते व्हिडिओ पहा की कशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेले। आणि एक मुद्दा या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल, तुम्ही जर का ते व्हिडिओही पाहिले असतील आणि परीक्षेमध्ये तुमचा विद्यार्थी किंवा तुमचा मित्र जर का कोणी परीक्षेला गेला असेल त्याला तुम्ही विचारलं असेल की परीक्षेमध्ये प्रश्न कशा पद्धतीने आले आणि त्याला जे आठवले त्याने 1-2 प्रश्न तुम्हाला सांगितले असतील, तर तुम्हाला एक अंदाज येईल की करंट अफेअरचे प्रश्न त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विचारले गेलेले आहेत। तर यामध्ये आरोग्य विभागाचा आता तुम्हाला काही अभ्यासक्रम सांगण्याची काही आवश्यकता नाही। 15 आणि उरलेले 40 प्रश्न, 15 प्रश्न मराठी, 15 प्रश्न गणित बुद्धिमत्ता, 15 प्रश्न इंग्रजी व्याकरण, 15 प्रश्न मराठी व्याकरण आणि 40 हे तांत्रिक प्रश्न आहेत। तर तांत्रिक प्रश्नांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं तयारी करा आणि परीक्षेला सामोरे जा। माझ्या अंदाजानुसार जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुमचा टाईम टेबल येऊन परीक्षा होण्यास काहीही हरकत नाही आणि माझ्या मते होईलच परीक्षा। हा फक्त अंदाज आहे, याच्यामध्ये कुठेही ऑफिशियल नोटिफिकेशन नाही। अशाच नवीन सूचना पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, इतर मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।